इंद्रियावर संयम आणि अहंकाराचा त्याग केल्याशिवाय ईश्वर प्राप्ती शक्य नाही. जिथे मी संपतो तिथेच तो म्हणजे परमेश्वर सुरू होतो, असे प्रतिपादन कीर्तनकार हबब कृष्णा महाराज मोरे यांनी केले. येथील श्री संत गजानन महाराज प्रकट दिन सप्ताहानिमित्त आयोजित 6व्या दिवसाच्या कीर्तन सेवेत ते बोलत होते. पुंडलिक वरदे हरिविठ्ठलच्या जयघोषात त्यांनी संत ज्ञानेश्वर माऊलीच्या माय बाप दोन्ही जीवेची मारावे चरण धरावे, भावाचे लग्न बहिणीशी लावावे या अभंगाचे सखोल निरूपण केले. महाराज म्हणाले की संतांच्या वाक्यातील शब्दांचा केवळ शाब्दिक अर्थ न घेता त्यामागील भावार्थ समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. माऊली जेव्हा माय बाप मारावे असे सांगतात तेव्हा त्याचा अर्थ जन्मदात्या आईवडिलांविषयी नसून मानवी जीवनाला जखडून ठेवणाऱ्या माया आणि अहंकाराच्या नाशाबाबत आहे. जोपर्यंत अहंकार जिवंत आहे तोपर्यंत आत्मज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही. बुद्धी आणि आत्म्याचे मिलन म्हणजेच खरे लग्न. अभंगातील भावाचे बहिणीशी लग्न या ओळीचा अर्थ सांगताना त्यांनी स्पष्ट केले की येथे भाऊ म्हणजे आत्मा आणि बहीण म्हणजे बुद्धी. आज मानवाची बुद्धी विषय वासनांकडे धाव घेत आहे. जेव्हा बुद्धी विषयांपासून दूर जाऊन आत्म्याशी एकरूप होते तेव्हाच खऱ्या अर्थाने आत्मज्ञान प्राप्त होते. शेवटी ते म्हणाले की माया, अहंकार आणि वासनांवर विजय मिळवण्यास विठ्ठल दूर नसून आपल्या हृदयात प्रकट होतो. त्याच क्षणी खऱ्या अर्थाने मोक्षाची अनुभवी मिळते. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.